माझं लहानपणीच लग्न केलं त्यावेळी मला काही एवढं समजत नव्हतं. मी तिकडंच होती, पण ते आमच्या सासूनं माझ्यावर आरोप घेतला. आता पहिल्या बायका तुम्हाला माहीतच आहे. मला म्हणली शेंगदाणं चोरलं माझ्या वडिलांनी कळलं, मला लय मारलं होतं. ते वडील आमचं आलं, त्यांना काही सहन झालं नाही. वडील म्हणलं आणि चौघा भावात तेवढीच बहिणी एकच. वडील आमचं म्हणलं असं का केलं हे ते, तर सासू आमची म्हणली तिनं शेंगदाणे चोरलं. मग वडील माझं म्हणलं नाही, तिनं कडलेल्या तेलातनं पैसा काढायचा. मग सासू आमची म्हणली ठीक आहे. मग ती कडलेल्या तेलातनं पैसा काढल्यावर जी वडिलांनी मला इकडं आणली ती परत तिकडं पाठवली नाही. 7 वर्ष झाली धावा चालू करून. लोक पाक लांब येतात. माझ्याकडे देशी कोंबड्या आहेत, लांब लोक येतात. माझा पहिला आपला म्हणजे दारूचा धंदा करत होती मी, मुलं सांभाळायसाठी बहिणीची. दारूचा धंदा करत असताना काय लोकांना गावातल्या म्हणजे बरं वाटलं नाही. ती लोक म्हणायची आम्हाला खडणी पाहिजे. दारूचा धंदा माझा होता, चांगला चालत होता मोठा. ते म्हणायचे खडणी पाहिजे. मी म्हणायची नाही, मी माझ्या बहिणींच्या मुलांच्यासाठी करते. मग यांनी काय केलं, बंद करणं किंवा त्यांना पैसे देणं म्हणून त्यांनी माझ्यावर केस केली. केस करून रोज पोलीस बोलवायचे, तरी मी काय बंदच केलं नाही. मग कुणी उपोषण केलं, कुणी काय केलं. परत कुणी मला हद्दीपार करायचं हे केलं. परत माझ्या 18 शिटी केली. अजून काय केलं त्यांनी, पण मी काय कोणाला घाबरली नाही. म्हणजे त्यांना म्हणजे मला त्रासच द्यायचा होता. पण काय लोकांना बघवत नाही ना. आपल्या मराठी समाजात तर नाहीच नाही का, जसं हे होतं नाहीच हे होत. मराठी समाजाला तर पहिल्यांदा अगोदर तो पुढं चाललाय, त्याचा पाय कसा वाढायचा. मासुरनं बँकेचं कर्ज काढायला गेली, कर्ज मंजूर झालं. मग कुणाला बरं वाटलं नाही. त्यानं मासुरने साहेबाला सांगितलं कर्ज द्यायचं नाही. ती तर बँक जरूर कर्ज देते शाळेला. माझी मुलगी 1 नंबरनं पास होती प्रत्येक ह्यात. त्यांनी मला कर्ज नाही दिलं. मग मी अंगठा बहादूर, मला लिहिता वाचता येत नाही म्हटल्यावर अंगठा द्या म्हटलं. मी दिलं अंगठं. 2-3 माझं अंगठं घेतलं त्यांनी. अंगठं घेतलं आणि माझ्या अंगावर कागदपत्र फेकली. म्हणले तुमच्या मुलीला शाळेला आम्हाला पैसे देता येत नाहीत. आता अंगठा दिल्यामुळे मी गुंतली गेली. मी जर अंगठा दिला नसता तर त्याला मी सांगितलं असतं काय असतं ते, पण त्याच्यामुळे मी गुंतली गेली. आता मुलीला पैसे भरायचं कसं. मग माझा एक मावस भाव आहे ह्याला सापला, त्याला मी फोन केला. म्हटलं असं तर तो म्हटलं एक चन्नाचं झाड आहे, ती काढ. म्हटलं बघू काय होते. त्या झाडात मला 1,70,000 रुपये मिळाले. ती मुलीला मी 70,000 भरले आणि बाकी जुडला पोरं नेली ते त्यांना दिले. 1,70,000 मिळाले. 70,000 मुलीला भरले आणि राहिलेले पैसे मी जी मुलं कामाला नेलते त्यासनी, राहिलेले पैसे मी माझ्याजवळ ठेवले. पण मी मागं नाही सरले की मुलीला आता शाळेतनं काढायचे पैसे नाहीत, शाळेत कशी घालायची ही मी नाही केलं. थोरली मुलगी इंजिनियर आहे, कॅम्प्युटर इंजिनियर. दुसरी पोरगी रिलायन्समध्ये लागली आणि तिसरी केमिकल कंपनीत लागली. आणि मुलगा कुंडलला तालमीत आहे, कांती कारखान्यात पहिलवान आहे. आणि थोरल्या धाकट्या भावाची मुलं एक दुकानला आहे, एक इथं शेतीत आहे. थोरल्या भावाचा मुलगा इथं घरी असतो, इथं माझ्यापाशी इथं पण आहे. मला त्यांना एक करून दावायचं होतं. एक बाय काय करते या आणि म्हणजे कशी करते काय करते हे मला त्यांना करून दावायचं होतं. मी जरी दारूचा धंदा केला तर एखादं लहान मूल प्याला जरी दारू आलं तरी मी त्याला मुस्काडी लावले. ते दारू प्यायचे नाही म्हणजे मी चांगलंच शिकवलं आहे. जरी एखादा गावातला आला, एखाद्यानं वस्तू आणली, ही वस्तू ठेवा आणि मला दारू द्या, त्याला मी दारू नाही दिली. म्हणजे वस्तू ठेवून घेतली नाही, दारू दिली पण वस्तू नाही ठेवून घेतली. मग गावात कधी पण कुठल्या पण बायपै जायचं, माझी चौकशी करायची. कुठली बाई मला वाईट नाही म्हणणार, कारण आपण ती वाईट कृत्य केलंच नाही. कधी कुणाची वस्तूसुद्धा मी घेतली नाही, कधीच नाही. एवढ्या इतर जातीची सगळी लोक आहेत का नाही. कुणाच्या एखादा बिचारीचा नवरा आला, ते म्हणला बा माझी साडी ठेवू, किंवा एखादा तांबे घेऊन येतो, एखादा पातेलं घेऊन येतो, काय घेऊन येतो. पण नाही, मला ती नको आहे. तुला नाही ना वताऱ्यापुरती पे, पण परत इकडे यायचं नाही. किंवा लहान मूल पेलं तरी मला राग येतो. एखादा माणूस समजा आला, ते जर हिथं माणूस आला, त्यानं लहान मूल हिथं माझ्या धंद्यावर आणलं तरी मला खपत नाही. मला ते आवडतच नाही त्या गोष्टी. तुम्ही करताय ते तुमच्या मुलांना नाही केलं पाहिजे. महिलांनी केलंच पाहिजे का नाही केलं पाहिजे. महिलांनी केलं पाहिजे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आपल्या घरातलं आपला घर परपंच त्यांनी सांभाळलाच पाहिजे. घर परपंच सांभाळून त्यांनी पुढचा पाऊल उचललाच पाहिजे. नाही उचलून नाहीच होणार ना. महिला जर मागं पडल्या तर मग पुढचं चालणारच नाही ना. का चालेल? नाही चालणार.